आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। मोर्शी येथील रहिवासी सौ अर्चना सुरेंद्र वानखडे, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती यांनी नगर परिषद येथील अवास्तव्य बदल्या रद्द करण्याकरता तसेच सेवा ज्येष्ठता वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याबद्दल नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी निवेदन दिले होते। तसेच निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास 17 सप्टेंबर 2025 पासून आमरण उपोषणाला बसणार होते। मात्र नगर परिषदने या सर्व बाबींवर संबंधितांना बोलवून दिनांक 16 सप्टेंबर 2025 मंगळवार रोजी संपूर्ण विषयावर चर्चा केली असून सदर केलेल्या चर्चेवर ठाम निर्णय होईस्तर आपले उपोषण मागे घ्यावे अशी पत्राद्वारे सौ अर्चना वानखडे यांना कळविण्यात आले आहे। पहा सविस्तर बातमी। नॅशनल सर्कल न्यूज, जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे। काल ज्या अर्चना वानखडे मॅडम आमच्या उपोषणावर बसलेल्या होत्या, तर त्यांच्या संदर्भात आम्ही काल स्वतः इथे उपस्थित होते आणि पदवीधर शिक्षिका सुद्धा होत्या बाकीच्या, आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक यांना सुद्धा बोलवण्यात आले होते। तर या मीटिंगमध्ये नगर परिषदचे कार्यालय अधीक्षक अमोल ढोले सर आणि मी स्वतः उपस्थित होतो। त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे या विषयावर आणि त्याच विषयासंदर्भात आता तोडगा आम्ही काढत आहे आणि तोपर्यंत यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून असं त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे। येथे एकाच वर्षात म्हणजे 3 जून 2025 आणि 3 जुलै 2025 दोन वेळा बदल्या करण्यात आल्या। पहिल्यांदा 19 केल्या, नंतर 26 केल्या, 7 केल्या, टोटल 26 बदल्या केल्या। तर नगर परिषद शाळा क्रमांक 9च्या ज्या शिक्षिका होत्या पंजाबी बिडकर म्हणून, त्यांचा वर्गाचा 5व्या वर्गाच्या बदली केल्यामुळे तिथले पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी शाळा सोडून गेले आणि वर्ग बंद पडला। त्या मॅडमनी वर्षभर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्कॉलरशिपचे नवोदयचे क्लास घेतले होते सर, आणि वर्ग बंद पडल्याचा ठपका मात्र मुख्याध्यापक श्री मालटे सर यांच्यावर टाकला आणि त्यांचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तर या जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांच्या विरोधातच आहे हे आंदोलन। ते एक कनिष्ठ शिक्षक आहे आणि त्यांच्याकडचा पदभार काढून सेवा ज्येष्ठ शिक्षकांकडे देण्यात यावा अशी एक मागणी आहे। त्यानंतर कोर्टाने आमचा सेवा ज्येष्ठतेचा निर्णय दिलेला आहे, तो निर्णय मान्य केला पाहिजे आणि ह्या ज्या अवास्तव बदल्या झालेल्या आहे त्या अवास्तव बदल्या रद्द करून शाळा ज्या नगर परिषदेच्या शाळा आहे बंद पडण्याच्या मार्गावर त्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे सर। आणि आम्ही शिक्षक सगळे एक वर्ग एक शाळा वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण अशा बदल्यामुळे शाळा सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या आहे।